आमचो आवाज विजय ही संकल्पना घेऊन आम्ही गोंयभर 29 जून ते 11 जुलै पर्यंत सगळे तालुके हे पिजून काढले। जनतेचे ग्रीव्हन्सेस ऐकपाक गोवा फॉरवर्ड पार्टीचे पार्टी अध्यक्ष बाब विजय सरदेसाय हे पूर्ण गोंयभर सामान्य जनतेचो आवाज आयकून घेतला आणि गोंयभर एकूच आवाज विरोधकांमदी सत्ताधाऱ्यांमदी आणि संपूर्ण गोंयच्या जनतेमध्ये एकूच आवाज येता हो आमचो आवाज विजय। याचो पूर्ण सारांश जो आसा हो आयज पत्रकार परिषदेक आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय हे तुमच्या समोर मांडटले। हांव तांचे कडेन मागता की तांच्यांनी याचो पूर्ण सारांश तुमच्या समोर मांडचो म्हणून। हो आमी जो 12 तालुक्यांनी भोंवपाचो पब्लीक आउटरीच जो प्रोग्राम केल्लो हो 29 जुनाक आमी सुरवात केल्लो पेडणेच्यान आनीक 11 जुलै मेरेन तो आमी सोंपयलो 12 तालुका कवर करून। आता ह्या 15 दिसांनी आमकां ईमेल्स आयल्यो 2800 ईमेल्स आयल्यो। खूब लोक आमकां मेळ्ळे, खूब इश्यूज आमी काडटले, खंयचे इश्यूज काडटले हे आमी पोस्ट आउटरीच प्रेसा कडेन उलयले। आनीक ह्या 15 दिसाच्या सेशनाक एक तयारी म्हणून जे कितें आमी लोकांचे इश्यूज आयकल्या हे इश्यूज आमी प्रश्न म्हणून घाल्यात, ओ कॉलिंग अटेन्शनाक प्लॅन केल्या, ओ 0 आवर मेन्शन जर ते डिमांड्साक खंय रेज करतले ही आमी एक स्ट्रॅटेजी केल्ली आहा। आता हांवें 45 स्टार्ट एलक्यू घाल्या, 225 अनस्टार्ट, 3 प्रायव्हेट मेंबर रिझोल्युशन, 15 0 आवर आनीक 2 प्रायव्हेट मेंबर बिलां घाल्या। जॉयंटली एक आमदारा बरोबर क्वेश्चन जे घाल्या ते पयले 5 आमी 8 दीस लागले आमकां, म्हळ्यार 50% सक्सेस रेट आसा बाय गोईंग जॉयंटली विथ 1 MLA। 15 दिसाच्या 8 दिसान आमचे प्रश्न येवंक शकतात। आता हो जो आमी पब्लीक आउटरीच प्रोग्राम केला हो पब्लीक आउटरीचा खातीर एक ओवरऑल राजकारणाचेर गोंयान असर पडला, विरोधकां मदीं असर पडला, रुलींग पार्टी मदीं असर पडला। रुलींग पार्टीचें जर उलयतलो जाल्यार रुलींग पार्टी सरकाराचे विरोधान पसून स्टँड घेवपाक लागली। बीजेपीचो प्रदेशाध्यक्षान बीजेपीन केल्ली एक कमिटी आनी ते कमिटीचो जो एक पॉलिसी डिक्लेअर केली, कॅब एग्रिगेटर पॉलिसी, ही पॉलिसी डिक्लेअर करतकर मागीर एक कमिटी डिक्लेअर केली। म्हळ्यार कितें, विचार करनासतना ह्या सरकारान पॉलिसी डिक्लेअर केली अशें कोण म्हणटा? बीजेपीचोच प्रदेशाध्यक्ष म्हणटा। आनी हे केन्ना म्हणटा? आमचो पब्लीक आउटरीच जातकर, म्हळ्यार टॅक्सीवाले आमकां बार्देसान मेळटकर इम्पॅक्ट कसो जाता तो सांगता हांव तुमकां एक विश्लेशण करता की ह्या पब्लीक आउटरीचाचेर कितें इफेक्ट जालो तो। म्हळ्यार रुलींग पार्टीचेर इफेक्ट पळय बरोय आसूंक शकता हो। फॉर एग्जाम्पल जीत आरोलकार म्हणटा, आमी पयलीं सुरवात केले मांद्रेच्यान म्हळ्यार पेडणे तालुक्याच्यान। जीत थंय तुवें गेलो आनी तुवेंचे हेल्थ सेंटर ते हॉस्पिटल सुरवात करपाक विश्वजीत राणेक मेळ्ळो। विश्वजीत आनी तो कसोच ताचें तोंड एकमेकाक तोंड पळयनाशिल्ले, ते तोंड पळोवंक लागले आनी इश्यूज रिजॉल्व करता म्हणून सांगूंक लागले। म्हळ्यार काय बरें जालें तें पळय तूं। आमी दोग जाणांक एक केले। आमचो मानादीक सभापती काणकोणा हेल्थ सेंटरान गेलो। केन्ना गेलो? जेन्ना लोकांनी आमकां सांगलें की थंय जे किडनीचो डायलिसीस युनिट आहा एपॅक्स म्हणून तांकां दिलां आनी ताची परिस्थिती आहा ती बिकट परिस्थिती सांगली आनी ती हांव रेज करतलो म्हणटकच सांगतकर तुमचो आमदार म्हणून ताणें विजीट मारलें, बरें गेलें। दाजी मुर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटीची गेट जी घाली ती गेट घालून डबल इंजीन चलना म्हणून सांगपाक रस्त्यार वचचें पडलें, गेलो, बरें गेलें। सांग्या म्युनिसिपालिटीन 2 कोटीच्यो फायली म्हळ्यार डेव्हलपमेंट ग्रांटाच्यो फायली 2 वर्सां पास जायनाशिल्ल्यो, त्यो पयर पास जाल्यो आनी तांकां ते क्लियरन्स मेळ्ळें। सो दीज आर पॉझिटिव्ह रिजल्ट्स ऑफ द पब्लीक आउटरीच। म्हळ्यार पब्लीक आउटरीच केल्लो कित्याक
कित्याक एक आमकां सारांश असो मेळ्ळो लोकां मदीं, कित्याक आमी एक बेजीक पॉलिटिकल इन्स्टिंक्ट फुडें व्हेल्लो. पॉलिटिकल इन्स्टिंक्ट कितें आसता? नॉर्मल पॉलिटिकल इन्स्टिंक्ट भाशण दिवपाचें आसता. आमचो हो एक पॉलिटिकल इन्स्टिंक्ट असो आशिल्लो की मोर लिसनींग देन लेक्चरींग. आयकुया म्हणून. आनी गोंयांत आज आयकुपी लोक कमी आहा, लोकांच्यो समस्या भरपूर आहा आनी आयकुपी लोक कमी आहा. सो आयकुपाचें काम करूनच जर इतलो इफेक्ट जाता जाल्यार उलयतकर कितलो जातलो आनी उलोवंक दिलें जाल्यार कितलो जातलो आनी गोंयचे जनतेक कसो फायदो जातलो तें तुमच्यान चिंतूं येता. आतां थोडो इम्पॅक्ट म्हणटा असो जाला की सरकार एक प्लॅन करता. सरकार कितें प्लॅन करता की जें कितें हें 15 दिसाचें अधिवेशन जें जावपाचें आहा, जंय बजेट डिस्कस जावपाचें आहा, जें मॉन्सून अधिवेशन एक सगळ्यान वर्साचें इम्पॉर्टंट असेंब्ली सेशन आसता, हें असेंब्ली सेशनान डिस्कशन कितें येतलें आनी ती प्रोसिडींग्स कितें जातलीं ती प्रिएम्प्ट करूंक सोदता सरकार. हो म्हजो चार्ज आहा तांचेर. कसो प्रिएम्प्ट करूंक सोदता? एक की अनाउन्समेंट्स येतात, भरमसाट अनाउन्समेंट आयल्यात. जे इश्यूज आमी असेंब्लीन घेवपाचे आहा ताजेर पयलींच भायर अनाउन्समेंट आयल्या. दुसरें की हे इश्यूज जे अनरिजॉल्वड आशिल्ले, जे हांवें तुमकां इतले सांगलां, ताजेर सरकार प्रोएक्टीव जाल्लें आहा. तिसरें, सरकार म्हणटा, हो आमचो सरकार पक्ष म्हणटा की सरकार लोकांचो पल्स वळखुपाक विसरलो म्हणून, सरकाराचे कान जमनीर ना म्हणून. कोण म्हणटा हें? प्रदेशाध्यक्ष बीजेपीचो म्हणटा. तो कसो म्हणटा? ताणें एक अनाउन्समेंट केलो की सगळे IAS ऑफिसर घाले म्हणून. IAS ऑफिसरांक कितें कळटा काय म्हणटें? हें केन्ना घालें? डायरेक्टर ट्रान्सपोर्ट कोणें घालो? आमी ओपोजिशनान घाल्लो तो काय मुखेलमंत्र्यान घालो? बरें, आतां डायरेक्टर ट्रान्सपोर्टान तुमकां एक पॉलिसी दिली. ती पॉलिसी सगळ्यांनी जय जयकार केली पयलीं, मंत्र्यांनी जय जयकार केले. ताजे मागीर प्रदेशाध्यक्ष कितें म्हणटा की कसली पॉलिसी काय म्हणटा, ताजेर एक कमिटी जातली म्हणून. कमिटीचो हेड कोण? मुखेलमंत्री. रिपोर्ट कोणाक हें करतलो, सबमीट करतलो? मुखेलमंत्र्याक. आनी डिसिजन कोण घेतलो? मुखेलमंत्री. कसलीं फकाणां? दीस इज अ बनाना रिपब्लीक मरे. हे एडमिनिस्ट्रेशनाचे कंप्लीट कॉलॅप्स. अरे कसले तुमी लोकांच्या दोळ्याक उदक लायतात. एक कमिटी करता, जे कमिटीचो हेड मुखेलमंत्री, तो रिपोर्ट दितलो मुखेलमंत्र्याक आनी मुखेलमंत्री ते रिपोर्टाचेर डिसिजन घेतलो. मागीर पयलीं केल्ली पॉलिसी कोणें आमी केल्ली? कोणें केल्ली ती? आनी ती पॉलिसी खंयच्या डिपार्टमेंटान? ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान. आज अनाउन्समेंट आयिल्लो आहा. कितें अनाउन्समेंट आयला की रेंट कार म्हणटा ते आनी बंद म्हणून. हांव चार्ज करता की रेंट कार म्हणटा व्हडले स्कॅम. जे रेंट कारान आज जे पयशे कलेक्ट केल्या, जे एजंट्स अपॉयंट केल्या सरकारान, खंय अपॉयंट केल्या? मडगांवां, म्हापश्यां, पणजे, वास्को अशे अपॉयंट केल्ले आहा. ताजे कडेन एक एक मनशा कडच्यान 1-1 लाख रुपया घेतल्या की तुका आपूण रेंट कार परमिशन दितलो म्हणून. एक एजंटान 300-400 लोकां कडच्यान पयशे घेतल्या. आनी आतां सरकारान डिक्लेअर कितें केलां की रेंट कार पॉलिसी जाली बंद म्हणून. आज लोक म्हजे मनान आयिल्ले आहा की आमी पयशे मागूंक जर गेले जाल्यार एजंट सांगता आपल्यान मंत्र्याचे PAक दिल्या म्हणून. मंत्र्याचे PAचो जाल्यार नंबर दिता म्हणटा. पयशे घेतिल्ले कॅशान. सो दीस इज अ मॅसिव्ह स्कॅम. आनी मंत्री कितें सांगता? आपूण राम मंदिराचेर पिक्चर काडटा म्हणून. काय बरें तें पळय तुम्हाला. राम मंदिर आनी राम राज्य म्हणटा तें सत्याचेर आधारीत राज्य. हातूंत सत्य कांयच दिसना. सगळें असत्य. हें फ्रॉड सगळी कंपनी. लोकांक लुटल्या, तांचे पयशे रिटर्न करना आनी सांगता राम मंदिराचें पिक्चर. काय बरें. म्हजो डिमांड आहा, हे मंत्र्याक सॅक करचो इमिजिएटली. हे मस्का पॉलिश चालू आहा, ही राम मंदिराची पिक्चरां लोकांचे बरें करपाक न्ही. हे राम मंदिराचें कोणेच केन्ना चिंतूना काँग्रेसीन आसतना. आतां सडनली जो मोग जाला हो आपलें पोजिशन राखपाक आनी हो इशू हांव काडटलो जे लोकांक लुटल्या ते. तांचे डिमांड्स येवचे पयलीं, ओ कॉलिंग एटेन्शन एडमीट जावचे पयलीं ते पयशे रिटर्न करा. नाजाल्यार तांची सगळी वळेरी हांव असेंब्लीन वाचपाचो आहा. हें एक तुमकां दाखयता. दीस इज जस्ट द टीप ऑफ द आयसबर्ग. हें आज सांगलां कित्याक आज हे पेपरार आयलां म्हणून. अशें जर पळोवंक गेलें जाल्यार सगळे डिपार्टमेंटांनी स्कॅमां आहा.
कोर्टांनी मार बसता तांकां सेटबॅक येतात. टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटाक सेटबॅक येत आहात कोर्टान. प्रदेशाध्यक्ष काल रातचो हें दिता, कितें दिता, तूं उलयता तें पळयलां हांवें, प्रश्न विचारता तो तुका आन्सर दिता. कसले सेटबॅक काय म्हणटा तो? सेटबॅक बी हें कितें? सेटबॅक रे ते सेटबॅक न्ही, कोर्टांतले सेटबॅक न्ही, हे टावन प्लॅनिंग गायडलायन्साचेर सेटबॅक आहा पळय ताका अर्थ कितें आहा काय म्हणटा तो? म्हळ्यार दे वॉन्ट टू रेग्युलरायज एवरीथींग. ऑल द इलिगॅलिटीज आर टू बी रेग्युलरायज. वाय? बिकॉज नाव दे आर क्रिएटिंग अ वोट बँक. हें सगळें ओगीच न्ही, ओगीच मोग जालो ना बारीक मनशाचो. वो मोग आतां सडन आयला कित्याक एक वोट बँक क्रिएट करूंक सोदता. बीजेपीक कळ्ळां की गोंयकार इंडिजिनस पॉप्युलेशन म्हणटा जें आहा तें हांकां मतूच मारचें ना. कित्याक ही सगळीं कशीं फ्रॉडां जाल्ल्यान ती लोकांक कळ्ळ्या. ती फ्रॉडाची तुमकां हांव सारकें लिस्ट दितां, तालुका वायज म्हाका खंयचे खंयचे इश्यूज मेळ्ळ्या ते. पूण जनरल उलयतलो जाल्यार एडमिनिस्ट्रेशन कॉलॅप्स जाल्लें आहा, करप्शन भरमसाट वाडलां, खंयच पयशे दिल्ले शिवाय काम जायना. हें हांव सांगना, हें कोणूय सांगता, हे बीजेपींतले पार्टीचे लोक सांगतले तुका. आनी बीजेपीची पार्टीच आज बीजेपीचे गव्हर्मेंटाचे अगेन्स्ट स्टँड घेवपाक लागल्या. हें तुका क्लियर कळटा. जेन्ना प्रदेशाध्यक्ष सांगता की सेटबॅक बिटबॅक कसले काय म्हण, कायदे कसले, कायदे इम्प्लिमेंट कोण करता, कोण डेमोलिशन ऑर्डरी घालता, कोण नोटिसी धाडटा, तुमचोच गव्हर्मेंट. एग्रिगेटर पॉलिसी कसली काय म्हणटा तो? IAS ऑफिसरांक कितें कळटा? सगळ्या कडेन IAS ऑफिसर आसा, IPS ऑफिसर आहा मरे. पुलीस डिपार्टमेंट चलयतात सगळे नॉन गोवन. खंयचो गोंयकार दिश्टी पडटा तुका पुलीस डिपार्टमेंटान? सगळे भायले भरिल्ले आहा. मागीर कोणाचेर उलयता दामू नाईक? म्हाका कळना हें. कोणे हाडले IAS? आमी हाडले? कोणे हाडले IPS? हे सगळे हांणीच हाडिल्ले लोकांचे आमचेर धांवडावपाक. आनी हें तर कितें चुकता आनी हे कशें प्रिएम्प्ट करूंक सोदतात. ताणें आतां एक टीम केल्ली आहा खंय, मंत्री एक मंत्री हेड आनी ताजे अंडर इतले आमदार. म्हळ्यार क्वेश्चनूच येवंक दिवप ना. आनी क्वेश्चन घेवचे ना म्हणून आनी ते स्पिकराचेर पसून दबाव हाडपाक स्पिकर आतां तेंचे मिटिंगेन येवपाक लागला. हें कोण म्हणटा? हांव न्ही, तांचो राज्यसभेचो खासदार. ताणें पयर प्रुडंटाचेर उलयता तें हांवें आयकलां. तो म्हणटा आपूण आसतना स्पिकर येनाशिल्लो हा म्हणून. म्हळ्यार कितें? तो आतां ना प्रदेशाध्यक्ष आनी स्पिकर येवपाक लागलो. म्हळ्यार ह्या प्रदेशाध्यक्षान हांकां सगळ्यांक प्रोएक्टीव केल्या. प्रोएक्टीव कितें करपाक केल्या? की जें कितें एसेंब्लीन अधिवेशनान जावपाचें आहा तें पयलेंच प्रिएम्प्ट करप, तें पयलींच पोको फार करून उडोवप. तो करपाक आमची सगळ्यांची एक कारस्थान आहा आनी हें कारस्थान तें आतां चालू आहा. हें हांव आतां इतल्या खातीर उलयतां कित्याक म्हजे कडेन पसून जें कितें केलां की स्पिकर थंय तांचे मिटिंगेक गेलो, हें चूक, हें एक घटनेचेर एक अत्याचार. दिस इज अ मर्डर ऑफ डेमोक्रेसी. हें सांगलें म्हणल्यार ताका हांवें इन्सल्ट केलो, ताजे जातीचेर इन्सल्ट केलो म्हणून पुलीस कंप्लेंट जाली. पुलीस कंप्लेंट कोण करता? आमचो पक्षूच करता. म्हळ्यार कितें करूंक सोदतात तुमी? इवन इफ दीस इज इंटिमिडेशन, इट इज अ व्हेरी चायल्डिश इंटिमिडेशन. अरे आमचे असले मनशांक पुलीस कंप्लेंटीचेर भिवयतले तुमी? आमी खंयचे ते कालचे पोर म्हणून धरले तुमी? हें कितें अर्थ? पुलीस कंप्लेंट जाली आनी हांव भितलो, हांव उलोवपाचो बंद जातलो त्या दिसा. ओ कोण दाणे घेवन भायर दवर तूं एसेंब्लीच्या भायर. तशें भिवन आमी हांगा आयिल्ले आहा. हें पयलीं तांणी चिंतूंक जाय. हें गोंय म्हणटा तें फुडें बरें फुडें पावलां आनी सगळे लोक शिकल्यात. सगळ्यांक खबर आहा ह्या जातीचो पॉलिटिकल रिजर्वेशनाचो मुद्दो हांचे जातींच्या लोकांनी कोणें काडूंक ना थंय. ते काडलो हांवें. ते जातीकूय खबर आहा भरपूर. गोंयचे मूळ गोंयकार म्हणटा तांकां स्थान मेळूंक जाय, तांकां प्राधान्य मेळूंक जाय पॉलिटिकली पसून. हाजो डिमांड करपी पयलो पक्ष आमचो. आमकां आनी सांगपाची गरज ना. आनी हें जें कितें करता पळय इंटिमिडेशन म्हणटा तें, हें पसून चायल्डिश. हें सगळें आतां हे दिसांनी पॉलिटिकल बिहेवियर चायल्डिश जावपाक लागला. तो म्हाका एक कॉमीक दिसता. इतली आमी मॅच्युअर डेमोक्रेसी म्हणटात, इतले आमी फुडें पावला म्हणटात, गोंय म्हणटा तें एक प्रोग्रेसीव प्रदेश बी म्हणटात, इतलें आसून सगळें चायल्डिश, रिएक्शन्स आर चायल्डिश. सो हो सरकाराचो बेजीक तांचो जो एटिट्यूड आहा, हो एटिट्यूड आमकां दिश्टी पडटा. आतां पेडण्यां जेन्ना गेले, तर पेडण्यान एक इशू आहा की 2.5 लाख स्क्वेअर मिटर CISFाक दिल्लें आहा.
जंय 6,000 CISFची घरां येवपाची आहा. 6,000 घरां आनी 4 लोक अशें तूं धर जाल्यार 24,000 लोक जातले CISF कार म्हळ्यार पेडणे कार म्हणून आशिल्ले ते वतले आतां CISF कार म्हणून जातले आनी तांचो भितर सरपंच जावंक शकता, तांचो आमदार जावंक शकता. ही परिस्थिती आहा. सरकाराक हाजेर कितें उत्तर आहा तें पळोवया. तुवें हॉस्पिटलांत खंय 4दां पेंट मारलो. आतां जीत हाका मेळ्ळा, कोणाक मेळ्ळा? आमचे विश्वजिताक. आतां देव जाणा पेंट परतो मारचो पडटलो काय पेंटा शिवाय तो सुरवात जातली ती. घरां चड करून बहुजन समाजाची घरां ही एक रिसंट हायकोर्ट ऑर्डर आनी चड करून तो मेजर डिस्ट्रिक्ट रोड म्हणून रोड वायडनींग जे केलां ही घरां सगळीं धोक्यान आहा. हाजे खातीर गव्हर्मेंटाची पॉलिसी आसपाक जाय. पॉलिसी म्हणटा ती एक जनरल रेग्युलरायझेशन सांगून जावची ना. हे मेजर डिस्ट्रिक्ट रोडा खातीर तुमी कशें रेग्युलरायज करतले आमचे स्थानीक गोंयकारांची घरां ही पॉलिसी हांव मागतलों. इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणटा ती सिटी तयार जाल्या पूण रस्तो ना. सिटी विदाउट रोड हे पेडणेचो आमचो कितें तो विकास. अनएम्प्लॉयमेंट इतलो वाडला की पेडण्या आंध्राचे लोक चड दिसतात, पेडणेकार कमी दिसतात एअरपोर्टार पावल्यार. एकदां आमचे मानादीक तेन्नाचे सभापतीन गोंयकार लंडनच्या एअरपोर्टाचेर उलयल्लो आनी हांवें म्हणिल्लें की मोपा एअरपोर्ट म्हणटा तो लंडना सारको तरी करा म्हणून. लंडनच्या एअरपोर्टार गोंयकार चड दिसतात पूण मोपा कमी दिसतले म्हणून. आतां ती परिस्थिती आयिल्ली आहा. सिवरेज नेटवर्क आतां पेडण्या म्हणटा थंय 300 FAR पसून दिल्या म्हळ्यार पेडणे म्हळ्यार सिटी जाल्ली आहा. नांव पडूंक ना सिटीचें पूण अदरवायज सिटी सगळे झोन दोंगर बिंगोर सगळे कन्वर्ट जाल्ले आहा. थंय सिवरेज कनेक्टिविटी नेक्स्ट जेन्ना ह्युमन एक्सक्रिटा असो फ्लोट जावपाक लागतलो दिल्लीवाल्यांचो तेन्ना स्थानीक मनशाक कळटलें कितें तें. तिराकोल ब्रिज म्हणटा अजून इनकम्प्लीट आहा. तो गोल्फ येवपाचो म्हणून गोल्फूय गेलो पूण ब्रिज थंयच आहा. लँड लुजर म्हणटा तांकां अजून मेरेन आज मेरेन न्याय मेळना आनी सरकारा कडेन कोजंट कितें पॉलिसी आहा ही काडची पडटली. लँड लुजर म्हणटा तांकां मोपा लँड लुजर आनी तो रस्तो वायडन करपाक लँड लुजर खूब कडेन लँड लुजर आहा थंय. बार्देजांत आमकां एका बाब लोबो म्हणून जो आहा जो बरो बोबाटो ताणें एक हें म्हणलां की बाबा होल्डिंगां येतात देवळाचे लागीं आनी होल्डिंगाचेर बिकिनी घालून बायल्यो दिसता. हे सरकार पळयना काय म्हणून. सो हाका विचारचें पडलें ना की सरकार पळयना कितें तें. घरां पिळना आनी थिवी मतदारसंघान मोडटली म्हणून जे नोटिसी धाडल्या आनी चड करून थंयचें राम मंदीर जें आहा तें पसून मोडटलें म्हणून. आतां राम राज्य म्हणटा आमी राम मंदिराचेर पिक्चर काडटा एक मंत्री, दुसरे सायडीन राम मंदीर मोडटा म्हणून डेमोलिशन धाडटा. कसलें राज्य पळय हांचें बीजेपीचें. हें ताणें उत्तर दिवचें की राम मंदिराक नोटीस धाडल्या आनी खंयचे आनी राम मंदिराचेर पिक्चर काडटात. कट्टे नाक बुडया तुमी. हे दीस आयिल्ले आहा तुमचे. आनी हे मंत्र्यान रोखडेच आमी ते एक इशू काडिल्लो एक ब्रिजाचो. ताणें थंय वचून विजीट केलें बाब निलकंठान आनी सांगलो तो ब्रीज रोखडो जातलो म्हणून. तो ब्रीज हांव मागता तो GSIDCन प्रोजेक्ट हांव पयलें आमदार आसतना प्रोजेक्ट केल्लो. ताजो सगळें पास जाल्लें काम जाल्लें ताजो फोरक्लोजर जाल्लें आहा. तो टेंडर रिवायव जावचो म्हजो डिमांड आहा. म्हापशा म्युनिसिपालिटी म्हणटा ती सारकी अशी नवीच म्युनिसिपालिटी. थंय कितें ते एक मनशा कडच्यान हावस टॅक्सूय घेतात आनी रेंटूय घेतात. डबल टॅक्सेशन बी आसता थंय. पूण म्हापशेकार म्हाका दिसता गिरेस्त तांकां कोता घेता तें. अंजुणा पुलीस ऑफिसर जे आहात, पुलीस जे बारीक पुलीसमॅन आहात ते 5 वर्सां 10 वर्सां कांय जायना तांकां कोण ट्रान्सफर करना. ते सरकारी जावंय जाल्ले आहा. कित्याक सगळें कलेक्शन ते करतात. मंत्री येता मंत्री वता, SP येता SP वता, ते थंयच उरतात कित्याक कलेक्शन हाडून सगळें तांचे कडेन दितात. सो ही स्थिती आहा. बार्देजान उदक आतां अंजुणा बिंजुणा इतले दिल्लीवाल्यांनी आयला ते म्हणटात लोक थंयचे की तुमी येतना उदकूय घेवन या मरे म्हणून. आमचेशें उदक वापरता काय म्हणून. जमनी आमच्यो खाल्यो सगळें खालें पूण उदकाक पातीशेर जाल्ले आहा. आनी ज्यो महिला BJPक अदरवायज मत मारतात त्यो महिला सगळ्यात मोठो ताळो करून बोवाळ मारतात
की आमी उदकाक पातीशेर केल्या म्हणून. दिवचले चोडणा फेरी बोट इश्यू आहा हांगा टायमींग सारकें ना. आतां रो आयल्या. रोय बी एक PPPचें व्हडलें कारस्थान आहा ताजेर आतांच उलयना हांव. ते उलयल्यार ते तयार जातले पयलींच की रो म्हणजे ती केदी व्हडली टॅक्नॉलॉजी ती सांगपाक. ती केदी व्हडली टॅक्नॉलॉजी न्ही कशी ती हांव ती असेंब्लीन सांगता सारकी. उदक खंय थंय मया पोयरा म्हणटा थंय ऑल्टरनेट डे ते हर घर जल बी तशें ना न्ही. तांणी क्लियर केल्लें आहा की आज मेळचें ना, आज मेळ्यार परां दिसूच तसो केल्लो आहा आनी थंयच्या लोकांनी बी बरे भशेन ते एडजस्ट जाल्ले आहा. ऑड एंड इवन बी केजरीवालान स्कीम हाडिल्ली पळय तशी ताणें उदकाक स्कीम केल्ली आहा मया. आतां मया गांवांत जंय शेतकऱ्यांक इफेक्ट जाला बिकॉज ऑफ मायनिंग ऑपरेशन्स. शेतकऱ्यांचे एक कंप्लेंट आहा की 600 शेतकरी चौगुले आनी वेदांता फटयता. ते म्हणटा पयलो धेंपो जो आशिल्लो तो धेंपो सगळ्यांची बरी कुयदाद घेतालो म्हणून. धेंपो बरो वेदांता आनी चौगुले लुटतात आनी शेतकऱ्यांक लुटतात म्हणून. दिस इज बिकॉज ऑफ मायनिंग ऑपरेशन एंड पीपल हू हॅव लॉस्ट देअर म्हळ्यार बेसिकली कॉम्पेन्सेशन फ्रॉम मायनिंग कंपनीज फटयलेले आहा. इंटरनॅशनल लॉ कॉलेज म्हणून येता ते हे कोणाचे लॉ कॉलेज म्हाका खबर ना पूण थंय तांणी लोकांचो ओपोज आहा. ही जी कॉलेजां येतात पळय ती कॉलेजान कितलो एम्प्लॉयमेंट क्रिएट जातलो नाजाल्यार आमची युनिव्हर्सिटी भशेन ती युनिव्हर्सिटी आतां केरला इम्पोर्ट जाल्ली आहा तशी जर ही आतां कॉलेजां येवपाक लागलीं जी भायल्यान हाडटले लोकांक थंयच्या लोकांक तांच्यो स्प्रिंग्स काबार जाल्ल्यो आहा तांचे सगळ्यांचो ओपोजिशन आहा पूण थंय ती कॉलेज हाडून हे फुडें सरल्या. 70 फॉरेस्ट रायट रेग्युलरायझेशन जायना. नवोदया इश्कॉलाच्या वाळपयचो इश्यू हांव काडटलों. तिसवाडीन हांगा जे आमचे फोंतायनस एरियेन जे त्रास जातात लोकांक जंय कांयच स्मार्टनेस तुका दिश्टी पडना. क्लिनलीनेसाक प्रायज मेळना पूण त्रास तांकां चालूच आहा. ताजेर हांव तांकां प्रश्न करतलों. स्मार्ट सिटी म्हणटा ती स्मार्ट जावपाची पूण इट इज मेड बाय स्टुपीड पीपल. सो यू कांट एक्सपेक्ट अ स्मार्ट सिटी फ्रॉम स्टुपीड पीपल. अनएम्प्लॉयमेंट हो मेजर इश्यू आहा. नॉर्थ गोवा कलेक्टरेटान रेड टेपिझम इतलें वाडलां की सगळ्या कडेन एजंट सगळ्या एजंट नवे प्लेस जाल्ले आहा. चली जें आशिल्लें तें चेंज जालां पूण नवे कोण कोण आसात म्हणटात ते चली भरपूर घेवन गेलां अशें आयकूंक येता. मुर्मुगांव तालुक्यान जर तूं वतलो जाल्यार तूं चंद्रार गेल्ले भशेन वता. सगळे रस्ते कंप्लीट काबार जाल्ले आहा. म्हाका दिसता मुर्मुगांव जे कोण निवडून बी येता ते आयदर मुर्मुगांव रावनात ओ ते अशें खंय फार्म हावजांनी बी ह्या सायडीनूच रावतात. रस्त्याची परिस्थिती कशीच कळना. मिड डे मील हेल्पर म्हणून आहा तांकां सॅलरी दिता सरकार. अंत्योदय तत्वाचो सरकार 1000 रुपया 1000 रुपया म्हयन्याक. ह्या आयच्या आमच्या जमान्यान 1000 रुपया सॅलरी मेळटा. सरकारान ना म्हणून सांगचे. मिड डे मील हेल्पर्स हे अंत्योदयाची आमची परिस्थिती. डेव्हलपमेंट विकास जाता पळय तो मुर्मुगांव विकास असो आहा की एक फुटबॉल ग्राउंडाचे गोल पोस्टाच्या सायडीन गोल पोस्ट आहा. ग्राउंड गव्हर्मेंटाचो ग्राउंड गोल पोस्टा सायडीन सिवरेजीचो चेंबर मारला. म्हळ्यार पळय तूं कितलो विकास खंय पावलो तो. फुटबॉल ग्राउंडान भितर विकास पावलो. चिंता तुमी आतां ही परिस्थिती आमची. पूण फुटबॉल खेळपी वास्कोन कितले उरले तें प्रश्न आहा. थंय आतां थंय दुसरे कितें गिली दंडा खेळपी पावले आसतले कळ्ळें तुका न्ही. फुटबॉल कमी आसतले कित्याक ना जाल्यार फुटबॉल ग्राउंडान भितर गोल पोस्टाच्या सायडीन चेंबर कोणें मारलो आनी कसो तुमी मारूंक दिलो. आमचे फातोर्डा आशिल्ले जाल्यार तुका उलटो हे बांदून दवरपाचें ते लोकूच. सो KTC बस स्टँड फाउंडेशन स्टोन तांणी ले केल्लो 2016 107 कोटीचो प्रोजेक्ट अजून कांय जायना. वास्को फिशिंग जेटी गडकरीन घाल्लें फाउंडेशन 100 कोटीचें कांय जायना फुडें. मनोहर पर्रीकारान 36,000 crores प्रोजेक्ट दिल्ले गोवा शिपयार्डान एम्प्लॉयमेंट जातलें म्हणून. आनी तांणी सांगिल्लें की 8,000 ते 10,000 एम्प्लॉयमेंट जातलो म्हणून. एकूय मनशाक गोंयकारांक जॉब मेळना. चिखले हॉस्पिटल म्हणटा रिफरल हॉस्पिटलूच उरना. चड करून हॉस्पिटलां जी केल्या ती सगळी रेफरल हॉस्पिटल. ती हॉस्पिटलां कांय चलना. कोळसो म्हणटा तो सगळो जो पोटेन्शियल आहा वास्कोचो
तो काबार करता कोळसो. वास्को ही एक परहॅप्स ओनली सिटी जंय दिसाक एक 5 लोक आपल्या बिझनेस ट्रेड लायसन्स आहा ते सरेंडर करतात. खंयच्याय म्युनिसिपालिटीन तूं वच, सामके सांग्यार वच, सांखळे वच, फोंड्या वच, मडगांव वच, खंय तरी मडगांव जाल्यार 10 जाण एप्लाय करता आसतले ट्रेड लायसन्साक. वास्कोन दिसाक 5 जाण सरेंडर करतात. आनी कोण सरेंडर करता? फक्त गोंयकार न्ही, गोंयकार गेलेच. गोंयकार थंय मॅग्निफाईंग ग्लास घेवन सोदचो पडटा. हे जे कोण मुखेलमंत्र्यान इन्वायट केल्ले पयर, कोण रे आमचे मारवाडी भाऊ, ते पसून सरेंडर करतात. म्हणजे ही परिस्थिती कोळशान केल्या तांकां. इतले पातीशेर केल्या वास्कोकारांक, जावन पसून कोळसो फुलो ना. काणकोणा खूब इश्यूज आहात. हे इश्यूज हांव पयलीं काणकोणचे काडटा इतल्या खातीर कित्याक म्हजें रिलेशन मानादीक सभापती कडेन बरें आशिल्लें. इतलें बरें की ताज्यान ते इश्यू काडूंक जायना म्हणून हांव काडटालो. सो तशें आमचें रिलेशन सारकें बेस्ट रिलेशन. आनी ताणें बी ही शूड ऑल्सो बी थँकफूल की हे इश्यूज आमी काडटात आनी ताका केन्नाच टार्गेट करूंक ना आमी थंय. सरकाराक टार्गेट केला. ताकाय जर उलोवंक मेळटलें जाल्यार ताका टार्गेट करपाचें. आनी ताका खबर आहा हो सरकार कितें तो, हो सरकार कितलो घातकी तो आनी बीजेपी कितली घातकी ती. नाजाल्यार ताका तिकीट डिनाय कित्याक केली? हाजे पयलीं बीजेपी तर अशी मानताली की शेड्यूल्ड ट्रायब कम्युनिटीचो लिडर एक खडेगांत बाब रमेश तवडकर लिडर म्हणून, जाल्यार तिकीट कित्याक डिनाय केली एक टायम? सांगचे मरे त्या बीजेपी वर्करांनी की आमी इतलो मान. हांव स्पिकराक सॉलिड मानता. हांव तुका सांगता, हांव ताका खूब मान दिता. एकट्याचीच पार्टी अटेंड जर केल्या आज मेरेन ती स्पिकराची पार्टी. हांवें केन्नाच खंयच्याच गव्हर्मेंटाच्या फंक्शनाक तुम्ही पळयला म्हाका केन्ना? च्याचे पार्टीक केन्ना पळयला? हांव फक्त स्पिकराचे पार्टीक च्याचीच न्ही ती कॉपूय आसली तें पसून घेवन बशिल्लो हांव थंय. कित्याक बसलो? कित्याक हांव ताका मानता म्हणून बशिल्लो. इतले मानून ताजे इतले इश्यूज आहा, ते इश्यूज हांव काडटा न्हय. हे ताका टार्गेट करपाक न्ही, तो एफिशियंट आमदार न्ही अशें न्ही. हे इश्यूज ते गांवांचे आसात. आनी हे लोक जे सांगता की आमी शेड्यूल्ड ट्रायब कम्युनिटीक इतले मानता म्हणून, आनी ताका पसून घात केल्लो आहा पयलो. आनी ताका ताची गॅरंटी ना. तो आतां कित्याक मिटिंगेक येता कितें सांगूं जायना. हे आतां सगळ्यो तिकीट्यो फातोर्डेच्यान मेळटल्यो म्हणटात. फुडली आपली तिकीट गॅरंटी ना म्हणून हें ताकाय दिसता आसतलें. नाजाल्यार सदानंद तानवडे कित्याक म्हणटा की आपल्या वेळार तो येनासलो म्हणून. पळया मरे टीव्हीचेर काडा तुमी. सो एक हांव बीजेपी कडेन मागता की सेशन बरे भशेन जावं, लोकांचे इश्यूज सॉल्व करपा खातीर हें सेशन आहा. थंय तुमी प्रिएम्प्ट करून आपली तकली हुशारकी चड, ती प्रदेशाध्यक्षाची नवी हुशारकी बी वापरपाची गरज ना. ती आमी 3 पळयल्या फातोर्डा कितें ती. सुशेगाद तें सेशन जावं दी. ते सेशनान लोकांचे इश्यूज सॉल्व जावं दी. आनी सरकारान जाय जाल्यार क्रेडीट खावं दी. ताका कांय प्रॉब्लेम ना. क्रेडीट जर कोण घेता, आज जितान क्रेडीट घेतलें की आपूण हें काम केलें जाल्यार हांवूय ताजो जय जयकार करपाक तयार आहा. कित्याक मुद्दो इतलोच आशिल्लो की आमी थंय गेल्ले, लोकांचे इश्यूज आयकून ताका सुटावे करपाक, ते जे प्रॉब्लेम आहा ते सुटावे करपाक. ते जर जाता, तांचे कडच्यान जाता जाल्यार बरें जाता. पूण आमच्या तोंडाक तुमी लॉक घालतले वो आमकां डिवायड करतले कोण कितें उलोवन, तशें तें जावचें ना. दॅट इज टू चायल्डिश एन एक्सपेक्टेशन. सो काणकोणच्या इश्यूंचेर हांव चड उलयना कित्याक स्पिकराक वायट दिसूंक जायना. पूण ते इश्यूज जर ताका दिसलें की आनी कोण ताजो काडना जाल्यार तांचे तेंय करूं येता. हे विजयान काडले ते इश्यू दाजीन काडचे म्हणून. दाजी जर वास्को सोडून काणकोणचे इश्यू काडटा जाल्यार बरें, व्हेरी गूड, काडचे ताणें. कित्याक वास्कोचे ताजे इश्यूज हांव काडटलो, हांव कोणाकूच सोडचो ना. आनी फुडें सांगता, हे जर उलोवंक दिलें ना, हे जे इश्यूज घाल्यात ते जर डिस्कस जावपाक बंद उडयले जाल्यार हाजो पोस्ट मॉर्टम करपाक परते ते गांवांनी वतलो. व्हडलें कांय न्ही, आमी बेकार आहाच. परते वचपाक कांय व्हडलो प्रॉब्लेम ना. परते वतले आनी परते गेल्यार रिस्पॉन्स कितें जातलो तो तांकां कळटलो. 9 वर्सां मेरेन उदक इतले मेरेन पावतलें ती तुका हांव गॅरंटी दिना. आनी एक आमकां 100% गॅरंटी आहा की जे म्हणसर हो सरकार आसा, हो मुखेलमंत्री आनी हो प्रदेशाध्यक्ष आहा, प्रॉब्लेम आनी इश्यूज म्हणटे आपशींच जातले. ते आमी आनी सोदपाची गरज ना. तेच प्रॉब्लेम करून दितले. आतां तुमकां हांवें 2 सांगले. IAS ऑफिसरांक कितें कळटा काय म्हणून. IAS ऑफिसरांक कोणें पोस्ट केले. तो मुखेलमंत्र्याचेर डायरेक्ट अटॅक करता प्रदेशाध्यक्ष. कोणाचेर अटॅक करता? म्हजेर? हांवें पोस्ट केल्ले ना. मागीर दुसरे तो सांगता कसली पॉलिसी, कितें कळटा? रेग्युलरायझेशन, ते कितें सेटबॅक म्हणटा कितें काय म्हणटा.
आमकां कोर्टान सेटबॅक मेळटा. कोर्टाचेर सेटबॅक आन्सर दिवपा खातीर हे सेटबॅक हाडले आनी काय सेटबॅक बिटबॅक काय ना. खंय आसा थंय तुवें जमनीचेर बांदपाचें. मेळी जमीन ताचेर बांद तूं कितलेंय बांद. प्लॅनिंग बिनींग म्हणटा ते सगळें गेलें तेल लाय तुमकां. ही जी हें जें बनाना रिपब्लीक गोंयचें केलां तें फक्त एक वोट बँका खातीर हें करूंक सोदता. आनी हे इश्यूज डिस्कस जावंक जाय. हे जर जालें ना जाल्यार आमकां अशें दिसतलें की प्लॅनिंग म्हणटा तें गोंयांत हांकां नाका. गोंय काबार करून आपलें पोट भरचें आनी आपलो मिटर चालू उरचो हो इतलोच सरकाराचो उद्देश आहा हें कळटलें. फॉर एग्जाम्पल आमी जेन्ना कुडचड्यार गेले थंय कोल हँडलिंग स्टार्ट करपाचें आहा. सगळ्या लोकांचें ओपोजिशन आहा. एनवायरमेंटल इसी हियरींग जायनासतना पब्लीक हियरींग जायनासतना इसी दिल्ली आहा. शेतकरी म्हणटात की आमकां जीएसटीच्या हाजेर फार्मींग इक्विपमेंटाचेर जीएसटीचो इश्यू आहा. कुडचड्यार इतलें डेव्हलपमेंट तांणी केलां. एसटीपी हे ते घालां. येदी व्हडली सिटीच न्ही ती. कुडचडे म्हणटा एक लायक अ मोफुसील टावन. तो सेप्टीक टँकान जाता आशिल्लें म्हणटा ते आमकां. हे सिवरेज सिस्टम घालून बिलां वाडोवन आमी खंयच्यान फारीक करतले काय म्हण हो तांचो इश्यू जाला. थंय मनोहर पर्रीकारान सांगिल्लें की गार्बेज ट्रिटमेंट प्लांट घाला तुमकां टॅक्स लागचो ना म्हणून. मनोहर पर्रीकार गेलो आमचें उतरूय गेलें. आतां टॅक्सूय लागलो आनी ट्रिटमेंटूय प्लांट आयलो आनी सगळे गोंयची गार्बेज तांकां घेवची पडटा. थंय हे इश्यूज आहा. थंय हॉस्पिटल खंय थंय डिलिव्हरी फक्त मंगळारा जाता. बायलां हांव चड गायनोकॉलॉजिस्ट न्ही रे हांव. पुणून कुडचड्यार धर तुका डिलिव्हरी करूंक जाय जाल्यार तूं मंगळाराच वचूंक जाय अशें आहा. ना म्हणून सांगचें ताणें. तांच्या आमदारान सांगचें नाल्यार हेल्थ मिनिस्टरान सांगचें. हें म्हाका लोकांनी सांगिल्लें आहा की डिलिव्हरी जर जातली जाल्यार कुडचड्यार फक्त ट्युजडे तो दोतोर ट्युजडे जाता. गव्हर्मेंट हॉस्पिटल तेंच नवें हॉस्पिटल जालां तें तांचें. फोंड्यानूय बी तशेंच आहा. फोंड्याच्या आयडी हॉस्पिटलान तूं गेलो जाल्यार तूं सारको डीसी मेळटा म्हणटात तुका. थंय गेल्यार तुका डेथ सर्टिफिकेट मेळटाच अशी तांकां गॅरंटी जाल्ली आहा. रेफरल हॉस्पिटल जाल्लें आहा. शिरोड्या उदक ना. कदंबा बस सर्वीस सावड्डेच्यान फोंड्या ना. लिगल गाडे काबार केल्ले आहा भायर उडयल्ले आहा हांगा फोंड्या. ट्रक टर्मिनस थंय जाय तो ट्रक टर्मिनस ते करनात. सावय वेरेचो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनॉग्रेट जायना. टॉप कोला कडेन जो ट्रॅफिक जॅम जाता तो कोणूय मदीं जर घुसपलो जाल्यार तो खवसलोच. तो कसो ट्रॅफिक जॅम जाता ती तकली कशीच सरकार लायना. थंय कितले मंत्री जाले आतां एक मायनस जालो 3 मंत्री. मागीर कितले आतां मंत्री घालचे थंय. हें येदोसो सादो 2 पयशांचो इश्यू सॉल्व करपाक हें म्हाका दिसता उत्तर दिवंक जाय. सांगे म्हणटे एग्रीकल्चर एरिया पूण शुगर केन फार्मरांक सरकाराचो कसलोच सपोर्ट ना. फार्मर म्हणटात की आपले भरमसाट पावर बिलां येतात. डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसान केसी पायल अप जाता. नेतुल्ली म्हणटा थंय विलेज पंचायतीन प्रोजेक्ट्स फारीक केले आहा पूण काम कांय ना. थंय एक रिपोर्टराचें हॅरेसमेंट जाता. त्या रिपोर्टराचें बी तुमी मातशें हें करूंक जाय कित्याक तुमचो भाव तो एक खंय एसपी म्हऱ्यान बशिल्लो. सावथ गोवाच्या एसपी म्हऱ्यान बशिल्लो आसतना एसपी क्रायमान ताचेर ऑफेन्स रजिस्टर केली विथ दॅट टायम. मागीर तो बसला एसपी सावथा म्हऱ्यान एसपी क्रायम पणजेच्यान ताचेर केस घालता. म्हळ्यार हें तूं पळय कसली दादागिरी चल्ल्या ती. मुंतेर बरो आशिल्लें म्हणटलें आयकूंक गेलें जाल्यार. संजीवनी शुगर कारखान्याचेर उदक सोडलां. आतां तें जमनीचें सगळ्यांचो दोळो आहा. मायनींग डिपेंडंटांक प्रायोरिटी मेळपाक जाय. मायनींग लीज ज्यो ऑक्शन केल्या थंय तांचे धंद्याक प्रायोरिटी मेळपाक जाय हो हांव डिमांड करतां. साश्टीन खूब इश्यूज आहात. साश्टीन मेन म्हणल्यार आमचें तें सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हण आहा. ते सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान 3 फ्लोर एम्प्टी आहात. ते नर्सिंग कॉलेज करतले मेडिकल कॉलेज करतले. अरे कोणें मागूंकूच ना. हांव तांचो आमदार. आमकां जाय हॉस्पिटल. कॉलेजां कोणें मागली. खंयची नर्सी कोणाक धंदो करूंक जाय म्हाका कळना हें. आतां बेड घालून ते पेशंटांक बसय मरे. पेशंटांक व्हीलचॅराचेर बसयतात. सो हांव स्ट्रॉंग डिमांड करतलो की हॉस्पिटल शूड बी हॉस्पिटल म्हणून. नो मोर नर्सिंग कॉलेज बी कांय नाका म्हणून आमकां तें. हॉस्पिटल इक्वीप करा आनी तें चलया. एम्स कर म्हणून हांवें तेन्ना डिमांड केल्लो. लोकसभा इलेक्शनाक तांचो मंत्री आयलो ताणें सांगलें आमी एम्स करता म्हणून.
पूण तो जो म्हाका मेळिल्लो ताणें सांगिल्लें एम्स बिम्स कांय जावचें ना म्हणून. पूण कितें जावपाचें आहा तें हॉस्पिटल जावपाक जाय हो म्हजो डिमांड आसतो. साश्टीन खूब इश्यूज आहात, सगळे हांव सांगूंक वचना, पूण आमचें रवींद्र भवन आहा तें कला अकादेमी जावपाची शक्यता खूब आहा. रवींद्र भवन चलयता ते मनीस कसलेंच अकाउंटेबिलिटी दिवंक सोदना. कितें जाल्यार PWDक विचार म्हणटा. लोकांक तियात्रां पळोवंक जाय पावसाच्या दिसांनी, तियात्र पळोवंक मेळटलें वो ना हें गॅरंटी रवींद्र भवनाचें एडमिनिस्ट्रेशन दिना. ते म्हणटात PWDन सांगचें. म्हणजे अशें दीस इज इरिस्पॉन्सिबल एडमिनिस्ट्रेशन. यू हॅव टू बी अकाउंटेबल. तुवें जर बंद उडयला जाल्यार तुका कळपाक जाय तें केन्ना सुरवात जातलें तें. तें